मुलांनो, आता मी गोष्ट सांगणार आहे ती आहे कृष्णाची, कालियामर्दन. गोकुळाच्या तिथं यमुना नदी होती आणि ही यमुना नदी वाहत वाहत जेव्हा गोकुळापाशी येत होती तिथे तिचा एक मोठा डोह तयार झाला होता, यमुनेचा डोह. आणि त्याच्या काठाने खूप हिरवंगार असं रान होतं बरं का. खूप छान सगळ्या गायी तिथे चरायच्या, मुलं तिथे खेळायची. पण एकदा काय झालं, एक कालिया नावाचा भला मोठा नाग त्या डोहामध्ये राहायला आला. हा कालिया फार दुष्ट होता. त्याला वाटायचं की मी राहतो ते सगळी जागा माझी झाली पाहिजे, कोणी तिथे येता कामा नये आणि माझं तिथे जे काही असेल ते सगळं माझं असेल. आणि हा कालिया पक्ष्यांना खायचा मारून, तिथे असलेल्या गुरांना खाऊन टाकायचा आणि असं तो सगळा विध्वंस करत होता. तो जेव्हापासून त्या डोहात राहिला आला तेव्हापासून त्याने आपल्या विषाने तो डोह सगळा विषारी केला. म्हणजे पाणीही कोणी वापरू शकत नव्हतं त्या डोहातलं. आणि तो जोर जोरात फुटकार टाकायचा. त्याच्या विषामुळे आजूबाजूचं सगळं जे हिरवंगार जंगल होतं ना ते सुद्धा सगळं सुकून गेलं. त्या डोहापाशी जे कोणी जायचे त्यांना कालिया पकडून खाऊन टाकायचा. खूप मोठा होता तो नाग, त्यामुळे सगळी जण त्या डोहाकडे जायला घाबरायची. कृष्ण आणि त्याचे सवंगडी रोज आपल्या गायींना घेऊन चरायला न्यायचे. डोहाकडे नाही बरं का, त्याच्या पलीकडे अजून एक रान होतं तिकडे. आणि एकदा गायी चरायला गेल्या की सगळे मिळून छान खेळायचे. खूप गोष्टी, विटीदांडू खेळायचे, गोट्या खेळायचे, अप्पारप्पी खेळायचे चेंडू घेऊन. आणि असंच एक दिवस कृष्ण आणि त्याचे सवंगडी अप्पारप्पी खेळत होते. त्यांच्याकडे भला मोठा कापडाचा चेंडू होता. आणि मग कृष्ण आणि ते सगळेजण खेळत असताना खेळता 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 त्यांच्या लक्षात आलं नाही आणि ते अप्पारप्पी खेळता खेळता डोहाच्या जवळच्या भागामध्ये आले. आणि तिथे त्यांना लक्षच गेलं नाही आपण डोहाकडे आलोय, इतके ते खेळात मग्न होते. आणि ते जोर जोरात चेंडू एकमेकांकडे टाकत होते, एकमेकांना मारत होते. आणि असं करता 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 तो चेंडू एकदम उडाला आणि डोहात गेला. धप्पा असा आवाज आला आणि मग मुलांना कळलं की आपण डोहाच्या जवळ आलो आहोत. सगळी मुलं घाबरली. कृष्ण मात्र मनातून हसत होता बरं का. छोटासाच होता कृष्ण तुमच्या एवढा, पण तोही खूप शूर होता. तो तर ईश्वराचा अवतारच होता ना, आणि तो फार शूर होता. त्याने मनाशी काहीतरी ठरवलेलं होतं. तो चेंडू गेला त्या डोहात आणि सगळी मुलं मागे पळायला लागली आणि कृष्णाला म्हणली, चल पटकन, तिथून तो कालिया बाहेर येईल, तो सगळ्यांना खातो, तो विषाने सगळ्यांना मारून टाकतो, चल कृष्णा. कृष्ण तिथेच उभा राहिला. तो म्हणला, मी काय येऊ? ही यमुना आपली, हा डोहा आपला, गोकुळ आपलं, आणि तिथे येऊन तो राहणारा कालिया नाग असं म्हणतो की हा डोह माझा आहे, माझा डोह तो विषारी करतो. असं आपण का चालवून घ्यायचं? आपण नाही का त्याला प्रतिकार केला पाहिजे? आणि आपला चेंडू तिकडे गेलाय, आपला चेंडू तो कसा घेईल? मला तो चेंडू आणायचा आहे. सगळे त्याचे सवंगडी त्याला गयावया करायला लागले. अरे नको कृष्णा, तो फार वाईट आहे, कालिया भला मोठा आहे, तू एवढूसा, तो एवढा मोठा कालिया, तू कसा काय प्रतिकार करशील, नको जाऊस. कृष्ण कसला ऐकतोय, जो धावत सुटला. त्या डोहाच्या पलीकडे एक मोठं कदंबाचं झाड होतं. त्या कदंबाच्या झाडावर सरसर सरसर चढला कृष्ण. तिथल्या फांदीवर गेला आणि जोरात उडी टाकली. धप्पा असा आवाज आला आणि लोकांचं काही चाले ना. काही मुलं पळाली गोकुळात लोकांना सांगायला कृष्णाने असं केलंय. काही छोटी मुलं तर रडायला लागली तिथेच बसून. काही मुलं ओरडाओरडा करायला लागली. आणि इकडे आपला कृष्ण गेला पाण्यामध्ये. खूप डोहा खोल होता. कृष्ण पोहत पोहत गेला खाली. इकडे तिकडे बघत होता तो. आणि बघता 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 तो तळाशी गेला. तळाशी भला मोठा तो कालिया झोपलेला होता आणि त्याच्या शेपटीपाशी त्याचा चेंडू पडलेला होता. कृष्ण गेला आणि त्याने तो चेंडू घेतला आणि आपला पाय त्याने जोरदार त्या शेपटीवर मारला. कारण त्याला कालियाला जाग करायचं होतं. त्याला झोपेत ठेवून त्याला कालियाला मारायचं नव्हतं, त्याला जाग करायचं होतं. त्या आपल्या शेपटीवर पाय पडलेला बघताच तो कालिया जोरात उसळला पुस्स करून. आणि कोण एवढा आलेला आहे आणि कोणाचं एवढं धाडस आहे ज्याने मला उठवलं, म्हणून तो कालिया बघायला लागला. तर एवढूसा चिमुरडा मुलगा हातात चेंडू घेऊन तिथे त्याच्या बाजूला होता पाण्यामध्ये असा. तो म्हणला, कोण आहे तू? कृष्ण हसला आणि म्हणला, मी गोकुळवासी आहे. तू कोण आहेस? आमच्या इथे आमच्या डोहात येऊन राहिला? कालिया म्हणला, अरे हा डोह माझा आहे, तू कोण इथे आलास?
मी तुला असा एका विळख्यामध्ये धरीन आणि खाऊन टाकीन. कृष्ण म्हणला, ठीक आहे, तू तर बाहेरून आलेला आहेस, डोह आमचा आहे, चल बघूया कोण जिंकतं ते. कृष्ण फार चपळ होता आणि पोहण्यात तरवेज होता. कृष्णाला पकडायला कालियाने अशी शेपटी नेल्याबरोबर कृष्ण चपळाईने गेला आणि त्या कालियाच्या पाठीमागं गेला. पाठीमागून त्याने जोरात मूठ मारली. त्याच्यावरती असा फणा होता ना, त्याच्यावर जोरात मागून मूठ मारली. कालिया चवताळला. तो फार प्रयत्न करायला लागला कृष्णाला पकडायचा, विळख्यात घेण्याचा, पण कृष्ण काही त्याला सापडत नव्हता. मात्र कृष्ण त्याच्या मुठीनी जोरात त्याच्या मोठ्या फण्यावर गुद्दे मारत होता आणि इतके जोरात मारत होता, इतका बलशाली होता कृष्ण. लोणी आणि तूप आणि दूध पिऊन आणि व्यायाम करून त्याने आपलं शरीर कमावलेलं होतं आणि तो जोरात गुद्दे मारत होता. इतके की हळूहळू कालियाच्या तोंडातून रक्त यायला लागलं. ते रक्त वरती आलं तरंगत. इकडे काठावर सगळ्या गोकुळातली लोक आली होती. यशोदामाई रडायला लागली होती. नंदबाबा घाबरलेले होते आणि वरती रक्त आलेलं पाहून त्यांना वाटलं झालं, कालियाने आपल्या कृष्णाला मारलं. पण नंदबाबा म्हणले, अजिबात नाही, माझा कृष्ण अजिबात जाणार नाही, मरणार नाही, बघा तुम्ही. आणि इकडे तो कालिया तडफडायला लागला आणि म्हणाला, गयावया करायला लागला, नको मारूस कृष्णा. तरी कृष्ण बुक्के मारत राहिला. त्याने आपल्या हाताने त्या कालियाची मान घट्ट पकडली होती. कालिया म्हणला, मला सोड, माझा श्वास गुदमरतोय. कृष्ण म्हणला, एका अटीवर सोडीन तुला मी. तू जर का हा डोह सोडून गेलास निघून तर मी तुला सोडीन आणि इथलं सगळं विष पण नाहीसं झालं पाहिजे. कालिया म्हणला, ठीक आहे. मग कृष्ण त्याच्या फणीवर चढला बरं का असा, आणि त्याचे पाय, कृष्ण सुंदर नृत्य करायचा, तो नाचायला लागला त्याच्या फण्यावर. आणि मग त्याला म्हणला, चल आता वरती. तो घाबरला. कालिया म्हणला, नाही, मी वर आलो तर सगळे गोकुळातले लोक मला दगडाने मारून टाकतील. त्याने सांगितलं, अजिबात नाही मारणार, मी सगळ्यांना सांगीन की आता कालिया नाही काही करणार. आता त्याने माझं ऐकलेलं आहे आणि तो सोडून त्याच्या जंगलात निघून जाणार आहे, कोणाला त्रास न देता. मग कालिया हळूहळू असा वर आला. कालियाच्या डोक्यावरचा कृष्ण सगळ्यांना आधी दिसला. सगळे जोरात जय जयकार करायला लागले कृष्णाचा. कोणाकोणाला तर हसायला यायला लागलं की माझा कृष्ण परत आला, माझा कृष्ण परत आला. यशोदा मैयाच्या डोळ्यातलं तर पाणी थांबतच नव्हतं. वरती आल्यानंतर कृष्णाने बाहेर उडी मारली, डोहाच्या बाहेर. सगळी लोक ओरडायला लागली, कालियाला मारा, कालियाला मारा. कृष्ण म्हणला, थांबा, आता कालिया आपला डोह सोडून निघून जाणार आहे त्याच्या जंगलात, कोणीही त्याला काही इजा करायची नाही, मी त्याला शब्द दिलेला आहे. असं म्हणताना कालिया बाहेर आला. त्याने आपलं विष शोषायचा प्रयत्न केला आणि मग हळूहळू तो बाहेर येऊन भला मोठा तो सरपटत त्याच्या जंगलात निघून गेला. इकडे ते सगळं पाणी स्वच्छ झालं. आणखीन लोकांनी आणखीन जडीबुटी आणली, ती पाण्यात टाकली, पाणी स्वच्छ केलं. पाणी जसं स्वच्छ होत होतं तसं काठावर पुन्हा गवत उगवायला लागलं, झाडावर पक्षी यायला लागले. पक्ष्यांनी धन्यवाद दिले कृष्णाला आणि सगळ्यांनी कृष्णाला नमस्कार केला. आणि कृष्ण म्हणला, आपण प्रतिकार करायला पाहिजे ना, कोणी प्रतिकारच केला नाही तर तो कालिया तिथेच राहणार होता आणि आपल्याला त्रास देणार होता. तेव्हा लक्षात ठेवा, आपण प्रतिकार करायलाच हवा आपल्या शत्रूचा. आणि मग सगळेजण जय जयकार करत कृष्णाचं महिमा गात आपल्या गोकुळात निघाले आणि अशा तऱ्हेने कृष्णाने तो डोह कालियापासून मुक्त केला.